धनाजी नाना चौधरी 1900 ते 1988 हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी होते. त्यांचे कार्य मुख्यत्वे जळगाव जिल्ह्याशी संबंधित होते, जिथे त्यांनी अनेक सामाजिक आणि राजकीय चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला. बालपण आणि सुरुवातीचं जीवन. धनाजी नाना चौधरी यांचा जन्म 20 मे 1900 रोजी जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे झाला. त्यांचे वडील नाना चौधरी हे एक प्रतिष्ठित व्यक्ती होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी फैजपूर येथील स्थानिक शाळेत शिक्षण घेतले आणि नंतर पुण्यात उच्च शिक्षण घेतले. त्यांच्यावर महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा खूप प्रभाव होता, ज्यामुळे त्यांना लहानपणापासूनच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील होण्याची प्रेरणा मिळाली. स्वातंत्र्य संग्राम आणि राजकीय कारकीर्द. धनाजी नाना चौधरी यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी असहकार आंदोलन 1920 आणि सविनय कायदेभंग आंदोलन 1930 यांसारख्या मोठ्या चळवळींमध्ये भाग घेतला. 1942च्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी भूमिगत राहून काम केले. या काळात त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. त्यांच्या नेतृत्वाखाली फैजपूर येथे 1936 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण अधिवेशन यशस्वी झाले. या अधिवेशनामुळे फैजपूरला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. ते लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले आणि त्यांनी देशाच्या विकासासाठी काम केले. त्यांनी विविध संसदीय समित्यांमध्ये महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. सामाजिक कार्य. राजकीय कार्यासोबतच धनाजी नाना चौधरी यांनी सामाजिक कार्यावरही लक्ष केंद्रित केले. त्यांनी समाजातील मागासलेल्या वर्गांच्या उन्नतीसाठी खूप काम केले. शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी अनेक शिक्षण संस्था स्थापन केल्या. फैजपूर येथील कला आणि विज्ञान महाविद्यालय त्यांच्याच प्रयत्नांतून सुरू झाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही आवाज उठवला आणि त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. सन्मान आणि वारसा. धनाजी नाना चौधरी यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने अनेक संस्था आणि वास्तू आहेत. जळगाव येथे त्यांच्या नावाने एक स्मारक आहे. त्यांचे जीवन हे त्याग, देशभक्ती आणि समाजसेवेचे उत्तम उदाहरण आहे. 29 नोव्हेंबर 1988 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या योगदानाला आजही महाराष्ट्रात आदराने स्मरण केले जाते. धनाजी नाना चौधरी हे असे व्यक्तिमत्व होते ज्यांनी आपले जीवन देश आणि समाजाच्या सेवेसाठी वाहिले. त्यांच्या योगदानाला केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही विशेष महत्त्व आहे.